नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, NTSC म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये सामाजिक शास्त्रासाठी एकूण किती गुण आहेत? 40 गुण। हे 40 गुण आपल्याला मिळावेत यासाठीच आपण ही राऊंड सिरीज सुरू केली आहे। आज घेत आहोत आपण राऊंड क्रमांक 5 उत्तरांसह। सुरुवातीला राऊंड पाहूया आणि नंतर लागलीच त्याची उत्तरे। चला, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही बनवलेल्या व्हिडिओ पाठाच्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत। यामध्ये घटक चाचण्या ज्यांची उत्तरे ही बोर्ड पॅटर्न प्रमाणे लिखित स्वरूपात, स्वाध्याय त्यांची पण उत्तरे लिखित स्वरूपात, प्रत्येक पाठाचे MCQ विथ आन्सर्स आणि पाठ। आपल्याला अजून सोपं जावं विद्यार्थी मित्रांनो, यासाठी एक टेलिग्रामचा ग्रुप बनवलाय। त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि आम्ही जेवढे राऊंड बनवू त्या सर्व राऊंडच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील या टेलिग्रामच्या ग्रुपवर। चला तर सुरुवातीला व्हिडिओ पाहूया आणि नंतर त्याची आन्सर्स। सुरुवातीला क्वेश्चन्स। 1. इतिहासाची चिकित्सक पूर्व मांडणी करणाऱ्या संशोधकाला डॅश म्हटले जाते? 1. भाषाशास्त्रज्ञ, 2. समाजशास्त्रज्ञ, 3. पुरातत्वज्ञ का 4. इतिहासकार। विद्यार्थी मित्रांनो, चारही पर्याय व्यवस्थित वाचन झाल्यानंतर योग्य पर्याय निवडल्यानंतरच आपण OMR वर त्याचे गोल करायचे। 2. इसवी सन 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने डॅश हे संस्कृत काव्य लिहिले? 1. राजतरंगिणी, 2. विक्रमादेव चरित, 3. रामायण का 4. हर्षचरित। 3. चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा। चित्र एकदा व्यवस्थित पाहून घ्या। 1 कैलास मंदिर आहे, 2 हे विष्णू मंदिर आहे, 3 हे पांडव मंदिर आहे का 4 हे कृष्ण मंदिर आहे। 4. चित्रकथी परंपरा कोकणातील डॅश या आदिवासी समाजाच्या लोकांनी जपली? 1 भिल्ल, 2 पावरा, 3 गौंड का 4 ठाकर। विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी 25% अभ्यासक्रम कमी आहे, पण तो स्टेट बोर्डसाठी। यावर NTSC मध्ये प्रश्न विचारले जातात। 5. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असा नियम डॅश याने सांगितला? 1 रेने देकार, 2 मायकेल फुको, 3 हेगेल, 4 वॉल्टेयर। योग्य जोडी जोड। 4 पर्याय आपण व्यवस्थित वाचून समजू। हे डॅश देशाचे हो, चित्र व्यवस्थित पाहून घ्या आणि मग त्यानंतर त्यांचा देश। नेदरलँड, आयर्लंड, जर्मनी का फ्रान्स। 8. पंजाबमधील डॅश जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनविण्याची कला परंपरा आहे? 1 बंजारा, 2 ठठेरा, 3 बेलदार का 4 भराडी। 9. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आल्यानंतर थोडंसं बारकाईनं वाचा, कारण विधान देत असताना कधी होकारार्थी दिल्या जाते आणि कधी नकारार्थी दिल्या जाते। चारही विधान व्यवस्थित वाचा। खाली 4 पर्याय आहेत। 10. शिवरायांच्या काळात डॅश या कवीने रचलेला अफजल खान वधाविषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे? 1 सूरदास, 2 तुळशीदास, 3 रामदास का 4 अज्ञानदास। 11. 2 विधान आहेत। 1 मोनालिसा हे चित्र ब्रिटिश संग्रहालयात आहे। ब आंध्र प्रदेशमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले। बरोबर आहे, फक्त ब बरोबर, ब बरोबर, ब चूक। 12. लोकशाहीचा चौथा स्तंभ डॅश म्हटले जाते? 1 विधिमंडळाला, कार्यकारी मंडळाला, न्यायालयाला का वृत्तपत्रांना? 13.
तामिळनाडूतील तंजावर येथील डॅश ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. 1. डेव्हिड ससून लायब्ररी. 2. नॅशनल लायब्ररी. 3. स्टेट सेंट्रल लायब्ररी. 4. सरस्वती महाल ग्रंथालय. 14. हुंडा प्रतिबंधक कायदा डॅश अन्वये हुंडा घेणे अथवा मागणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला. 1. 1955. 2. 1961. 3. 1984. 4. 1990. पुन्हा एकदा चित्राशी संबंधित दर्शविलेले ठिकाणाचे नाव ओळखा. 1. जंतर मंतर. 2. एलिफंटा. 3. भाजे. 4. यापैकी नाही. 16. ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 1981 रोजी डॅश येथून पाठवला. 1. रशिया. 2. ब्राझील. 3. फ्रान्स. 4. फ्रेंच गियाना. विद्यार्थी मित्रांनो, 9वीच्या पाठ्यक्रमावर सहसा 20% प्रश्न विचारले जातात. 17. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? पहा, निगेटिव्ह विधान आहे. 1. अमेरिका. 2. रशिया. 3. जर्मनी. 4. चीन. 18. 20व्या शतकात जगात डॅश महायुद्धे झाली. किती झाली? 2, 3, 4 का 5? 19. चुकीची जोडी ओळखा. पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 जोड्या दिल्या आहेत आणि खाली 4 पर्याय. आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायच्या. 20. निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश करतात. 1. प्रधानमंत्री. 2. राष्ट्रपती. 3. लोकसभा सभापती. 4. उपराष्ट्रपती. 21. राजकीय पक्षांचे डॅश प्राप्त करणे आणि ती टिकवणे हे प्रमुख उद्दिष्ट असते. 1. सत्ता. 2. संपत्ती. 3. प्रसिद्धी आणि 4. पैसा. 22. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना डॅश निवडणुका असे म्हणतात. 1. पोटनिवडणूक. 2. सार्वत्रिक. 3. मध्यावधी. 4. यापैकी नाही. 23. भ्रष्टाचार म्हणजे काय? 1. आर्थिक गैरव्यवहार. 2. नैतिक अपेक्षेचे पालन न करणे. 3. नियमांचे उल्लंघन. 4. यापैकी सर्व. 24. पक्ष स्थापनेच्या नुसार चढत्या क्रमानुसार ओळखा. पहा, म्हणजे पक्ष स्थापन पहिल्यांदा झालं तर प्रथम, नंतर झाला असेल तर नंतर. बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 5. इंदिरा पॉइंट हे 6°45' अक्षवृत्तावर आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. 26. पहा, व्यवस्थित समजून घ्या. कावेरी नदी कोणत्या 2 राज्यांतून वाहते? 1. महाराष्ट्र कर्नाटक. 2. कर्नाटक आंध्र प्रदेश. 3. कर्नाटक तामिळनाडू. 4. तामिळनाडू व केरळ. 17. सोबतच्या नकाशा आराखड्यातील छायांकित केलेला वनप्रकार म्हणजेच वनप्रदेश ओळखा. हे बघा, हा छायांकित केला. दलदलीचा प्रदेश, काटेरी झुडपी वने, विषुववृत्तीय वने का उष्ण पानझडी वने. 28. 2 स्टेटमेंट. राहुल काय म्हणतो? मॅडम, इथे मासेमारी आणि शेती हे दोन्ही व्यवसाय आढळतात. आणि ब. शहरी भागात लोकसंख्येची घनता कमी असते. 4 पर्याय पाहून घ्या. बी अक्षराने दर्शविलेली नदी कोण? या ठिकाणी. 1. पॅराग्वे. 2. उरुग्वे. 3. पॅराना आणि 4. जापुरा. नद्यांचा नकाशा एकदा व्यवस्थित पाहून घ्या, आपल्याला उत्तर लक्षात येईल. नाहीतर आपण उत्तरे पुढे देणारच.
ब्राझील हा देश डॅश कटिबंधात येतो? उष्ण, शीत, समशीतोष्ण का थंड? 31. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी डॅश टक्के लोकसंख्या भारतात वसलेली आहे? 1. 22%, 2. 17.5%, 3. 13% का 4. 24%? 32. भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते. ब. ब्राझीलची जनगणना दशकारंभी होते, म्हणजे दशक सुरुवात होतात. 4 पर्याय व्यवस्थित पाहू. डॅश या केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण 80% पेक्षा जास्त झालेले आहे? चंदीगड, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, दमन आणि दीव? 34. योग्य जोड्या जोड. पहा. अ. भारतीय क्षेत्रीय योगदान, ब. क्षेत्रीय टक्केवारी. खाली 4 पर्याय. ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे जाळे भारतात डॅश आहे? 1. विरळ, 2. दाट, 3. मध्यम विरळ का 4 सारखे? पहा विद्यार्थी मित्रांनो, नकाशाशी संदर्भात एक प्रश्न घेत आहोत. नकाशा आराखड्यात दर्शविलेले बंदर कोणते? आपल्याला परीक्षेत विचारताना फक्त एवढं दिले जाते, आपल्याला समजावं यासाठी एक्स्ट्रा नकाशा सोबत येतो. कांडला, पोरबंदर, मुंबई का कालिकत? 37. पूर्व व पश्चिम वाहिनी नद्यांचा जलविभाजक म्हणून डॅश पर्वत ओळखला जातो? कोणता पर्वत आहे जो पूर्व पश्चिम वाहिनी नद्यांचा जलविभाजक? 1. अरवली, 2. विंध्य, 3. सह्याद्री का 4 हिमाद्री? 38. च्या दलदलीच्या प्रदेशात एक शिंगी गेंडा आढळतो? 1. अरुणाचल प्रदेश, 2. मिझोराम, 3. आसाम का 4 नागालँड? 41. जागतिक स्तरावर अर्थशास्त्राचे डॅश प्रकार आहे? 2, 3, 4, 5? शेवटचा प्रश्न घेत आहोत विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी गट पर्वताचे उदाहरण कोणते? ब्लॅक फॉरेस्ट, 2 आल्प्स, 3 रॉकी का 4 हिमालय? विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित पहा. आपल्याला याची PDF पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तो ग्रुप जॉईन करून आपण PDF डाउनलोड करून सोडवा. आता त्याची आपण काय बघणार आहोत? आन्सर की. या पण व्हिडिओ पाठाच्या लिंक तुम्हाला तिथेच पाहायला. आता पाहणार आहोत आपण त्याची उत्तरे म्हणजेच आन्सर की. आता ती व्यवस्थित चेक करून. 1. इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकांना काय म्हणतो आपण? इतिहासकार. पर्याय क्रमांक 4. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्टाने कोणते संस्कृत काव्य लिहिले? हर्षचरित. पर्याय क्रमांक 4. चित्राशी संबंधित योग्य विधान हे आहे कैलास मंदिर, वेरूळ या ठिकाणचं, लेणं क्रमांक 16. पर्याय क्रमांक 1. चित्रकथी परंपरा कोकणातील या आदिवासी लोकांनी जपली? पर्याय क्रमांक 4 ठाकर. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हे कोण सांगितले? रेने देकार्त. पर्याय क्रमांक 1. योग्य जोड. पर्याय क्रमांक 1 कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, संगीत मानापमान, आचार्य अत्रे, साष्टांग नमस्कार, वसंत कानेटकर, इथे ओशाळला मृत्यू, आणि अण्णासाहेब किर्लोस्कर, संगीत शाकुंतल. हे डॅश देशाचे. कोणत्या देशाचे आहेत हे? आयर्लंड. पर्याय क्रमांक 2. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये काय लिहिले त्यांनी? आयरिश. आयरिश म्हणजेच आयर्लंड. पंजाबमधील ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनविण्याची कला परंपरा आहे. पर्याय क्रमांक 2. कोणते विधान बरोबर आहेत? अ, ब आणि ड. 3 नंबर का चुकलं?
थॉमस कुकने पूर्ण आशियाची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली? आशियाची नाही तर ती युरोपची आहे. 10. शिवरायांच्या काळात डॅश कवीने रचलेला अफजल खान वधाविषयीचा पोवाडा? अज्ञानदास. पर्याय क्रमांक 4. विधान अ ब दोन्हीही चूक आहे, कारण मोनालिसा हे चित्र ब्रिटिश संग्रहालयात आहे का? नाही, तर ते लुव्रच्या संग्रहालयात. आणि आंध्र प्रदेशमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले. तंजावर कुठे येते? तामिळनाडू. लोकशाहीचा चौथा स्तंभ? वृत्तपत्र. पर्याय चौथा. तामिळनाडूतील तंजावर येथील ग्रंथालय कोणतं आहे मग? सरस्वती महाल ग्रंथालय. पर्याय क्रमांक 4. हुंडा प्रतिबंधक कायदा केव्हा आला? 1961. पर्याय क्रमांक 2. दर्शविलेले ठिकाण? 1 नंबर जंतर मंतर. ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी नाही? जर्मनी. पर्याय क्रमांक 3. 20व्या शतकात जगात किती महायुद्धे झाली? 2. पर्याय क्रमांक 1. 20. चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 ब क. श्याम शरण नेगी हे पहिले मतदार आहेत आणि भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 1950 आहे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2. राजकीय पक्षांचे सत्ता प्राप्त करणे आणि ती टिकविणे हेच उद्दिष्ट असते. पर्याय क्रमांक 1. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना काय म्हणतात आपण? सार्वत्रिक. पर्याय क्रमांक 2. भ्रष्टाचार म्हणजे काय? यापैकी सर्व. पर्याय क्रमांक 4. स्थापनानुसार पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर भारतीय जनता पक्ष, त्यानंतर बहुजन समाज पक्ष, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. इंदिरा पॉइंट हे 6:45 उत्तर अक्षवृत्तावर. कावेरी नदी कोणत्या 2 राज्यातून वाहती? कर्नाटक व तामिळनाडू. पर्याय क्रमांक 3. सोबतच्या नकाशात छायांकित केलेला वनप्रकार कोणता आहे? काटेरी झुडपी वने. पर्याय क्रमांक 2. फक्त अ बरोबर आहे, कारण शहरी भागात लोकसंख्येची घनता कशी असती? जास्त असते. बी अक्षराने कोणती नदी दाखवली आहे? पॅराना. पर्याय क्रमांक 3. ब्राझील हा देश कोणत्या कटिबंधात येतो? उष्ण कटिबंधात. पर्याय क्रमांक 1. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या भारतात आहे? 17.5. पर्याय क्रमांक 2. 32. अ ब यातील फक्त अ बरोबर आहे, कारण ब्राझीलची जनगणना दशकारंभी होते का? नाही, तर ब्राझीलची जनगणना ही दशकाच्या अंती होते, म्हणून हे विधान कसं आहे? चूक आहे. या केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण 80% पेक्षा जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 चंदीगड. योग्य जोड्या जोड. अच 2. प्राथमिक क्षेत्र 17 टक्केवारी, तृतीय क्षेत्र 57%, द्वितीय क्षेत्र 26%. ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे जाळे भारतात दाट आहेत. पर्याय क्रमांक 2. नकाशाच्या आराखड्यात कोणते बंदर आहेत? पर्याय क्रमांक 2 पोरबंदर. पूर्व पश्चिम वाहिनी नद्यांचा जलविभाजक सह्याद्री. पर्याय क्रमांक 3. च्या दलदलीच्या प्रदेशात एक शिंगी गेंडा आढळतो. पर्याय क्रमांक 3 आसाम.
जागतिक स्तरावर अर्थशास्त्राचे किती प्रकार पडतात? 3. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी गट पर्वताचे उदाहरण कोणते आहे? ब्लॅक फॉरेस्ट, पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, राऊंड व्यवस्थित पाहून घ्या, आन्सर की एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. आपण जी PDF डाउनलोड केली आहे त्यावर सुद्धा एकदा व्यवस्थित पहा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा पाठ, आमची मेहनत आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण याचा फायदा NTS, MTS आणि स्टेट बोर्ड परीक्षेला निश्चित होतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ पार्टमध्ये.